पंचांना विनंती असेल 1 मिनिट फक्त आपण जागेवरती उभं राहूया आणि राष्ट्रगीताचा सन्मान करूया. फिल्डिंग जसं आहे तिथं सर्वांनी जागेवरती थांबायचं आहे आणि कॅप मात्र आपण परिधान करायच्या नाही आहेत. विनंती असेल प्रत्येकाने आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे, कारण राष्ट्राचा सन्मान करणे हा आपलं परम कर्तव्य आहे. प्रत्येक दिवशी राष्ट्रगीत घेतलं जाईल. डीजे आपण तयार आहात का? परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. व्हेरी मच. सर्वांचं सहकार्य असंच राहू द्या अशी विनंती असेल आणि पंचांना विनंती असेल. नीरज सर आणि अजित सर आपणास विनंती असेल, तसेच अजित सर आणि विनंती असेल आपण लवकरात लवकर खेळ सुरू करूयात. पंचांच्या भूमिकेमध्ये आज पाहतोय तिन्ही पंच, नामवंत पंच, तसेच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण हा खेळ लाईव्ह पाहतोय. पंचांचा इशारा येईल. गव्हाण प्रीमियर लीगचा पहिला चेंडू साकारीला. गोलंदाज पहिला चेंडू काय कट केलाय. देवानंद म्हणजे काय आहे गव्हाणचा कोहिनूर हिरा. दाखवली बॅटची अपर एज. चेंडू जाईल गल्ली आणि पॉइंटच्या मधून. आलेला पहिला चौकार. गोलंदाज विकी जो गव्हाण मध्ये आपलं कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे, परंतु देवानंद ही मागची 3 दशक का खेळतोय, का त्याला गव्हाणचा कोहिनूर हिरा म्हटलं जातंय, याचं मात्र चांगलं सादरीकरण करून दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती सर्कलचं षटक असताना रोहन काय सुंदर नजाकत पाहायला मिळाली. चेंडू हलकाच कट केला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून उचली केला जाणार चेंडू होता. सातत्याने रोहन हे चेंडू पाहायला मिळतील, कारण मैदान आपण पाहिलंय पीच हे खूप कडक झालेलं आहे आणि जबरदस्त खेळपट्टी. ह्यावेळेला सुंदर चेंडू, गुड लेंथचा चेंडू. चेंडूला दिलाय देवानंद कोहलीने सन्मान. इथं मात्र देवानंदची विकेट मिळवण्याचा निखिलचा ठस होता, परंतु देवानंद सहजरित्या इन झालाय. रोहन कदाचित स्ट्रॅटेजी काय असेल, साईसारचे दोन्ही जे मेन प्लेयर आहेत ते मैदानावरती दिसतात, कारण मंगेश आणि देवानंद हे 2 क्लासिक प्लेयर मानले जातात गव्हाणचे. आणि मंगेश आणि देवानंद म्हटलं तर त्यांच्याकडे नजाकत बरेच स्ट्रोक आहेत, कलाईचा वापर केला जातोय असेही स्ट्रोक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू फेकण्याचा मध्ये यश मिळते विकीला. तिथं मात्र डीप स्क्वेअर लेग ला एक क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. चेंडू उचललाय, चेंडू फेकला गेलाय. संघनायक निश्चित त्या क्षेत्ररक्षकावरती खुश असतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावसंख्या येते धावफलकावरती 6. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 1. एकत्रित पाहता देवानंद खेळतोय 5 धावसंख्येवरती, मंगेश खेळतोय 1 धावसंख्येवरती. धावसंख्या 6. Wow, what a delivery. Devanath has to depart. It was a bounce up delivery.
Devanand completely misses this and he has to back to the pavilion. First wicket has been taken by Vicky Vichit Devanand. सांगत जा रे, मी सांगेन नतीजेला मला. राज, मी सांगत जाईन. नत लाव. कीपर कोण आहे रे त्यांचा? सुशांत आहे का? होय. वाजव वाजव. कीपर कोण आहे कीपर? चेंडू बघितलास तर देवानंद जसा स्टेप फॉरवर्ड झाला, विकीने अजून आमंत्रण दिलं आणि ज्या गोष्टीबद्दल आपण म्हटलं होतं की ही पिच कडक आहे, अशा वेळेला तुमच्याकडे जर पेस असेल तर तुम्ही एक सुंदर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठराल. माझ्या डाव्या बाजूला स्कोर रायटर अलंकार आहे. अलंकार ही जबरदस्त फास्ट गोलंदाज आहे. अलंकार, तुलाही वाटतं का हे पिच साथ देईल गोलंदाजांना? नक्कीच, कारण गोलंदाजांना साथ देईल अशा करता जर तुम्ही योग्य ठिकाणी टप्पा टाकलात तर असे कॉट बिहाइंड द विकेट सातत्याने पाहायला मिळतील. दरम्यान पुढचा चेंडू, वाव, वन्स अगेन इट्स अ गुड डिलिव्हरी. आणि पहा जसा चेंडू फेकला, रोहितला काही समजला नाहीये आणि विकी सातत्याने आता मात्र चांगली कामगिरी करू पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवरती रोहन जरी चौकार खाला तो देर से बोला, लेकिन बंदा घर पे तो आया, सुबह का फुला शाम को वापिस आए तो उसको बुला नहीं कहते. अशा पद्धतीने विकीने मात्र चांगली कामगिरी करताना दाखवतोय. पहिला चेंडू चौकार जरी खाला तदनंतर मात्र चांगली खेळी करून दाखवते गोलंदाजीमध्ये. पुलर अप चेंडू होता, पंचांचा इशारा, नो चेंडू देतोय या स्क्वेअर आणि स्क्वेअर लेगला मात्र झेल होईल, पण तो नो चेंडू घोषित केला गेलाय. नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून, कारण चेसच्याही खूप वरती हा चेंडू गेला होता. म्हणजे 1+1 2 धावा मिळतील, प्लस पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. पंचांचा इशारा, नीरज सरांचा इशारा येईल, हा चेंडू फ्री हिट असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 8च्या घरात. फ्री हिट असणार आहे. मंगेश सारख्या ताबडतोब फलंदाजाला मात्र इथं हात खोलण्याची मुभा मिळणार आहे, संधी मिळणार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आहे, कव्हर डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. म्हणजेच आपण पॉवर प्लेचे षटक आहे ते अनुभवतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर फ्री हिट असेल तर गोलंदाजापेक्षा फलंदाजाला खूप भारी असतं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. रोहन बघ काय चेंडू फेकला गेलाय. ज्यावेळेला फ्री हिट असेल आणि सर्कलचं षटक असेल त्यावेळेला शॉर्ट पिच चेंडू टाकणं म्हणजे का शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, कारण अप्पर एज टाकून चौकार जाऊ शकतो, एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकतो. परंतु रोहन पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 8 1 बाद 8. देवानंदांसारखा मोठा मोहरा त्यांनी गमावलाय. हॅलो. नक्कीच राजकिरण, तू आता बघितला असशील खेळपट्टी, जर मगाशी तू उल्लेख केलास खेळपट्टीचा, तर खेळपट्टी खरोखरच गोलंदाजाला साथ देणारी, कारण काल पण एक शो सामना झाला, तू बघितलास. जे फास्ट गोलंदाज आहेत त्यांना खूप ही साथ देणारी खेळपट्टी ठरणार आहे. आणि त्याचं प्रत्यय आपल्याला पहिल्याच या षटकामध्ये आलंय. विकी कोहलीने पहिला चेंडू मात्र खराब होता, त्याच्यानंतर जे कमबॅक केलं ते खूप चांगलं असं मी म्हणेन असते. धन्यवाद रोहन. मी सातत्याने तुझ्या सोबत असेन, कारण तुझ्याकडे अनुभव आहे, क्रिकेटचा भला मोठा अनुभव आहे आणि मैदानावरचा अनुभव हा एक वेगळाच अनुभव असतो. दरम्यान पाहतोय आपण गव्हाण एंडकडून मात्र दुसरं षटक फेकलं जाईल. गोलंदाज निखिल कोहली आणि फलंदाजीमध्ये आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय रोहित, जो सत्याच्या स्थितीमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला फलंदाज रोहित कोहली. पंचांच्या डावीकडून आणि गव्हाण एंडकडून हा चेंडू फेकला जाईल. पहिलं षटक फेकलं गेलं शिवाजीनगर एंडकडून. दरम्यान पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र चांगला गान्स केलाय कव्हरच्या वरून आणि चौकार येईल. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या चेंडूमध्ये चौकार, म्हणजे चौकाराने दोन्ही षटकांचं इथं स्वागत केलं जात आहे. कारण सर्कलची षटक असताना जर आपण स्कोर बोर्ड वरती एक चांगली स्कोर टाकता आला तर पुढच्या ओव्हर्समध्ये येणाऱ्या ओव्हर्समध्ये रोहन
जे हाणामारी करणारे फलंदाज असतात त्यांना थोडस इझी जात असतं. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेला काय फटका पाहायला मिळालाय, हुक शॉट केलाय, जबरदस्त आलेला ह्या स्पर्धेतला पहिला षटकार आणि त्याचं श्रेय जातंय रोहित कोहलीला. मानाचा मानांकन जर देवानंद कोहलीने पटकावला असेल तर पहिला षटकार मारण्याचं मानांकन या स्पर्धेतलं रोहित कोहलीने पटकावलंय. तर पहिला विकेट मिळवण्याचं मानांकन मिळवलं ते म्हणजेच विक्की कोहलीने. तर पहिला त्रिफळा कोण घेईल बघूयात. पुढचा चेंडू निखिलचा समोर आहे. रोहित जो वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला चेंडू चांगला होता, फटका फसलाय, फटका जाईल 38 सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाने केली चूक. दुसरा क्षेत्ररक्षक येईल डीप लॉंग ऑफ वरून, लॉंग ऑन वरून, तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षण अजूनही दूरवर फैलावलेलं नाहीये, कारण पहिली 2 षटकं ही आपल्याला सर्कल प्रबंधित म्हणजेच पॉवर प्लेची असणार आहेत. दरम्यान मदतीचा ओघ आलाय. सन्माननीय उपस्थिती ग्रामपंचायत गव्हाणचे सदस्य श्री रोशनजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 3000 रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून आलेली आहे. सर थँक्यू व्हेरी मच. असंच सहकार्य सर्वांचं असू द्या अशी विनंती असेल. दरम्यान पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कदाचित फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक नितीन कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. पहिला एकदा कॅच घेताना चूक झाली होती, यावेळेला मात्र फलंदाज बाद. विजय एक जबरदस्त संघ पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये आतापर्यंत पाहिलं आपण मंगेश मैदानावरती साबूत आहे, तर देवानंद 5 धावा करून बाद झालाय. तर जबरदस्त फलंदाजी करणारा रोहित 14 धावसंख्येवरती बाद झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर नितीनने जबरदस्त कॅच करून दाखवली. फलंदाजाला मात्र बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. निखिलला विकेट मिळालाय. ज्या पद्धतीने विक्कीने विकेट मिळवला होता, निखिलनेही चांगलं कामगिरी करून दाखवली. आणि महेश कोहली म्हटलं तर ह्या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत. आणि ही स्पर्धा आणि हे आयोजन सातत्याने खुलवून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. थोड्याच वेळात मिक्की आणि मिनी यांचं आगमन होणार आहे, तर त्यांच्यासाठी आपण सज्ज राहायचंय. नवीन आलेला फलंदाज संकेत म्हणजे आप्पा, पंचांच्या उजवीकडून निखिल. ह्या वेळेला सुंदर चेंडू टाकलाय आणि काय पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी मात्र दाट पिटाळून लावली. जबरदस्त प्रोत्साहन पाहायला मिळालं गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं, कारण सातत्याने सहकार्य हा क्षेत्ररक्षकांचं रोहन असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला चांगला चेंडू गोलंदाज फेकतो त्यावेळेला यष्टीरक्षकांसोबत इतर बाकीच्यांचंही तेवढंच योगदान असणं गरजेचं आहे. पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज नाबाद राहील. तर विनंती असेल रमाकांत कोहली आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. रमाकांत कोहली आपल्यास विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. चेंडू शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ओके किशोर, आम्ही सांगू सध्या मोठं आयोजन आहे, बऱ्याचशा गोष्टींचं आम्हाला इथं गोष्ट सांगणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे बऱ्याचशा उपाययोजना आणि सुविधा आहेत. तर चेंडू शेवटचा असेल, दुसऱ्या षटकातला, पॉवर प्लेच्या षटकातला. रोहन, मी म्हटलं होतं शतक जरी 5 असली तरी गोलंदाजी टीमच्याकडे तेज पाहिजे. Wow, what a stroke! Deploys toward the mid wicket for the 6 runs. Umpire declares he is as a master sixer.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं विकीने एक मोहरा मिळवला होता. दुसऱ्या षटकामध्ये निखिलने एक मोहरा जरूर मिळवला आहे, परंतु 2 षटकार आणि 1 चौकार खाल्लाय. निखिल थोडासा मात्र इथं महागडा ठरलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 होती, आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26. दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु रोहन आता मात्र क्षेत्ररक्षण सर्वदूर फैलावलं जाईल, कारण पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची होती. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना मुभा होती की आपण 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकता. मी म्हटलं होतं देवानंद आणि मंगेश एक जबरदस्त क्लासिक प्लेयर आहेत आणि क्लासिक प्लेयरचं क्लासिकपणे त्यांनी दाखवायला सुरुवात केली होती, तोपर्यंत देवानंदला मात्र बाद केलं गेलं. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना आपण यायचं आहे. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती असेल आपण यायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये प्रतिनिधींना पाठवायचं आहे, विनंती असेल. साई सार्थ आणि 10 स्टार आपल्या दोन्ही प्रतिनिधींना कॉम्बॉक्स मध्ये पाठवण्याची कृपा करावी. दरम्यान तृतीय क्रमांकाचा गोलंदाज स्वतः कर्णधार अनिकेत कोळी, जो आजच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे. सातत्याने अर्ध्यात खेळी पाहायला मिळाले त्या क्षेत्र या फलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र कर्णधार म्हणून गोलंदाजीचे धुरा उचलतोय. पंचांच्या उजवीकडून शिवाय नगरेंकडून सुंदर चेंडू, त्याला मात्र काय पंच केलाय अप्पानी कव्हर पॉइंटच्या दिशेने. सहजरित्या 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरा धाव 28 आहे, कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. फलंदाज मात्र बाद होता होता वाचलाय आणि 1 धाव पूर्ण करून दुसरा धाव ही पूर्ण झाली. मंगेश आणि संकेत अशी जोडगोळी जी आपण आता मैदानावरती पाहतोय. एक जबरदस्त अनुभव असलेली जोडगोळी. मंगेश नॉन स्ट्राईक एंडला आहे, तर स्ट्राईक एंडला असेल अप्पा, जो आपलं खातं खोलतंय 2 ह्या धावसंख्येने. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 29च्या घरात, 28च्या घरात. पुन्हा एकदा सेम चेंडू टाकला गेला. ह्या वेळेला मात्र पॉइंटचं क्षेत्र किशोर घरात. जबरदस्त फेकी, जबरदस्त उचल. शेवटचा एक धावही पूर्ण करताना कठीण जाईल फलंदाजांना अशी खेळी करून पाहते किशोर घरात. या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. मी थांबलेलो पण नॉर्मली आम्ही थांबतो. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. खरोखरच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि गुड लेंथ पद्धतीचा चेंडू. आणि बघा मिकी आणि मिनीचं स्वागत होतंय. यावेळेला सुंदर चेंडू टाकला गेलाय. बघा अनिकेत काय करू दाखवतोय. सातत्याने जबरदस्त खेळ. मिकी आणि मिनीची जोडी काय शोभिवंत जोडी आहे. आज आपण पाहतोय गव्हाण प्रीमियर लीग मध्ये आपलं बालपण ज्यांच्या युगामध्ये गेलंय तो म्हणजे मिकी आणि मिनी. त्यांची ही जोडी आली. छत्रपतींच्या प्रतिमेला नमस्कार करताना पाहतोय आपण मिनी. यावेळेला मात्र बॅटचा अप्पर एज घेऊन चेंडू जाते लॉंग ऑफला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे नितीन कोहली, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. पुन्हा एकदा मंगेशला यावं लागेल. मंगेश बाद. थँक्यू डीजे. तर नितीन, रोहन नितीन म्हटलं तर एक पर्व आपण सामूहिकपणे घेतलं होतं गव्हाण प्रीमियर लीगचं. त्यावेळेला ऑनर नव्हते, एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा होती. पण गव्हाण प्रीमियर लीग मध्ये जो बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला मानांकन मिळालं होतं
तोच नितीन आजही या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 2 झेल करून दाखवतोय. दरम्यान नवीन आलेला फलंदाज तेजस नॉन स्ट्राईक इंडला आहे. तर अनिकेत मात्र आपल्या षटकामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू पाहतोय. षटकातील 5 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा द्रुतगतीचा चेंडू आणि जे आम्ही सांगितलं होतं द्रुतगतीचा चेंडू, गुड लेंथ मध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. सुशांत होता ना आता. कीपर सुशांत होता काय? कीपर सुशांत होता ना आता? त्याला स्वाट ठेवायला जमले. आणखी त्याला स्वाट घ्यायला जमले. स्वाट घ्यायला काय असते? काय ना? मिक्की ना? असते. रेल्वे असते. तेच मी पण बघत होतो. लाईव्ह मध्ये बघ ना कोण होता क्षेत्र. सुशांत यशरक्षकांच्या कार्यामध्ये जो कार्यरत होता, जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. रोहन, सातत्याने आपण एकच गोष्ट पहिल्या षटकापासून सांगतोय की खेळपट्टी एवढी उत्कृष्ट आहे, ज्या गोलंदाजामध्ये धमक आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29, 4 बाद 29. आता मात्र मैदानावरती आपण पाहतोय तेजस आणि सूरज मैदानावरती 2 फलंदाज आहेत. महत्वाचे 4 मोहरे तंबूच्या आश्रयाला आल्यानंतर अजूनही 2 षटक बाकी असताना तेजस आणि सूरजला मैदानावरती थांबावं लागेल. शेवटच्या षटकांपर्यंत तेजस आणि सूरज थांबले तर हाणामारी करताना पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या चांगली आहे. रोहितने एक चांगला प्रयत्न केला गेला होता. तर आतापर्यंत विकी, निखिल आणि अनिकेत ह्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून दाखवली. थोडासा निखिल जरूर महागडा ठरला होता, परंतु तदनंतर त्याचा षटक कव्हर अप केले ते म्हणजेच अनिकेतने कव्हर अप केलं होतं. तर विनंती असेल अमर कोहली स्पॉन्सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर महेश कोहली यांचे पप्पा श्री ज्ञानेश्वर कोहली यांना विनंती असेल, यांचंही आगमन झालंय, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. चतुर्थ क्रमांकाचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून गव्हाण यांकडून देवेंद्र कोहली, लाडाने ज्याला बंटी असं संबोधलं जातं. स्ट्राईक एंडला पहिल्यांदा झालाय तेजस. आतापर्यंत आपण पाहिलं तर 29 धावा धावपटलावरती लगावल्या जातात. 4 गडी बाद झालेले मंगेश, देवानंद, रोहित आणि संकेत. तर महत्वाचे 2 प्लेयर आता मात्र मैदानावरती असतील साई सारथी 11चे. फुलर लेन डिलिव्हरी होती यावेळेला मात्र चेंडू चांगला ग्लान्स केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला, कदाचित चौकार जाईल की नाहीये निर्णय कळवायचा आहे आणि व्हॉलेंटियर्सचा निर्णय आल्यानंतर मात्र आपल्याला निर्णय येईल. इंटॅक्ट आहे, फक्त 2 धावा असतील. पंचांचा इशारा येतोय, हा स्कोर इंटॅक्ट आहे, 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावली जाईल. 31च्या घरात गव्हाण प्रीमियर लीग पर्व पहिले, ज्याचे सर्व सन्माननीय श्री महेशजी कोहली, त्यांचे वडील सन्माननीय श्री ज्ञानेश्वर कोहली आणि लाभलेली उपस्थिती सन्माननीय श्री मनोजी फडकर साहेब. अमरजी कोहली, आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. महेश कोहली या षटकानंतर आपण रोशन मात्र साहेबांचं वाव सुंदर चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय, सन्मान दिलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रोशन मात्र साहेबांचे तो स्वागत सन्मान करण्यासाठी तयार राहायचंय. पुन्हा एकदा अपील केलं गेलं होतं, पंचांनी मात्र कदाचित अपील फेटाळलंय आणि हा नशिबाचा चौकार. लेग बाईच्या स्वरूपात आलेला पंचांचा इशारा, नशिबाचा चौकार. नशीब तर खुलून आलंय. साई सारथी 11चं 4 धावा जरूर मिळतील, परंतु कौतुक करावं लागेल देवेंद्रचं. तेजसला बांधून ठेवलाय. पहिला चेंडू ग्लान्स केला होता, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आला होता. ह्याही वेळेला फसवलं गेलं होतं, परंतु नशीब चांगलं आहे साई सारथी 11चं आज असं म्हणावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात चौकार आलाय. धावसंख्या धावपटलावरती जातील 35च्या घरात.
पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू होता, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन लॉंग ऑनला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा फसवा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते 36च्या घरात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना समोर आलाय सूरज, गव्हाण गावातील एक नामवंत गोलंदाज. आता मात्र फलंदाजी करून दाखवावी लागेल. चांगला चेंडू होता, त्याला कट केलाय. चेंडू निर्विवाद जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकाराकरता पंचांचा इशारा. हा आलेला गणगणित चौकार. अलंकार कोहली सांगतात की हा तिसरा फलंदाज आहे ज्यांनी चौकाराने खातं खोललंय. प्रथम होता देवानंद, तदनंतर आपण पाहिला होता सूरज. जबरदस्त आपण खेळी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र स्थापिलाय. पुल्लरलँड डिलिव्हरी होती, यावेळेला मात्र चकलाय पूर्णपणे सूरज. चेंडू जाईल चेंडू फलीच्या खालून, परंतु चेंडू येईल निर्धाव. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 बाद 40 with the loss of 4 wickets. डीजे रमेशजी ठाकूर साहेब यांचं इथं आगमन झालंय. एक गव्हाण गावचे जुने क्रिकेटवीर ज्यांना संबोधलं जातं, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. गव्हाण प्रीमियर लीगच्या आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट खेळाडूंचं, जे क्षेत्ररक्षक, खेळाडू, संघनायक, संघमालक, पंच, लाईव्ह टीम, डीजे तसेच सर्वांचं मी राजकिरण कोहली सहर्ष स्वागत करतोय. जे व्ह्यूअर्स ऑनलाईन पाहतात त्यांचंही मनापासून स्वागत. विनंती असेल जे हनुमान ब्लास्टर्स आणि दुर्वा 11 च्या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. जे हनुमान ब्लास्टर्सचा कर्णधार माझ्या डाव्या बाजूला उपस्थित आहे, तर विनंती असेल दुर्वा 11चा कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दरम्यान 5व्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय सर्वेश, एक द्रुतगती गोलंदाज. तेजसला मात्र काहीतरी करून दाखवावे लागेल. अजूनपर्यंत फक्त 2 धाव्या आपल्या संघासाठी करून दाखवल्या आहे. कोलर टप्प्याचा चेंडू होता, कट केला गेलाय. पॉइंट आणि गली रिजन मध्ये 38 सर्कल मध्ये चेंडू पकडला जातोय, पकडला जाईल, फेकला जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. यावेळेला सूरजला चांगला सूर मिळालाय, म्हणून तेजसने सूरजला स्ट्राईक दिली असावी कदाचित. सूरज उर्वरित 5 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत तुम्ही 10च्या रन रेटने खेळताय. धावसंख्या जाऊन पोहोचली 41च्या घरात. उर्वरित 5 चेंडूंमध्ये किमान 9 धावा तरी टाकणं गरजेचं असेल. दरम्यान गव्हाण प्रीमियर लीग अविनाश आपण पाहतोय मैदानाच्या सभोवताली मिकी आणि मिनी फिरतायत. एक जबरदस्त आयोजन महेश कोहली यांच्या माध्यमातून. माझे साथी समालोचक श्री रोहन कोहली आणि अविनाश कोहली उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत असेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा अख्ख्या जगभरामध्ये युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह दाखवली जाते. दरम्यान साथी समालोचक हर्षदजी मडवी यांचं इथं आगमन झालंय. वेलकम हर्षद. ह्या वेळेला पकडलाय बरोबर चेंडूच्या फळीमध्ये मधोमध आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. दमदार शानदार षटकार. was depending on the Suraj.
This is an classic example that Suraj is hitting maxi fours and sixers. Right now, he has played only 2 balls, and in the 2 balls, he has played on 4 and 1 6. With the help of this 4 and 6, he is playing on the 10 with only 2 deliveries. Unless and until you will not prove yourself, the captain will not give your responsibilities. Right now, the score is 47. धावसंख्या 47च्या घरात जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा मारलाय चेंडू, कदाचित जाईल नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षकांना मात्र दमछाक व्हावी असा चेंडू आहे आणि हा ही चौकार, दमदार शानदार सुरतच्या चेंडूबॉलीतून चौकार. डीजे राज आपण पाहतोय, जबरदस्त आयोजन आणि मिकी आणि मिनी यांचा डान्स ही पाहायला मिळालाय. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 51. पहिलं अर्धशतक लगवावण्याचं कामगिरी साईसार्थ 11 केलेली आहे. तर कृष्णाजी कोल यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असताना सूरज अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांनी मात्र हा डिक्लेअर केलाय वाईड आहे. गोलंदाजाला दंडित केलंय. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 52च्या घरात. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायला पाहिजे आपण साईसार्थ, पहिला संघ ज्यांनी 50 साकारली. चांगला चेंडू होता, यावेळेला मात्र पंच केलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक किशोर घरत चांगली खेळी करून दाखवतोय क्षेत्ररक्षणामध्ये, कारण सातत्याने जेवढे चेंडू किशोर घरतकडे गेलेत चांगला खेळ करून दाखवलाय. धावसंख्या धावफलकावरती 53च्या घरात. षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज सर्वेश आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार जरूर खालाय. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. तेजसला मात्र अजूनही सूर भेटलेला नाहीये. तेजस धावसंख्या चांगली आहे, एखादा मोठा फटकार खूप काही सांगून जाईल. यावेळेला चांगला पंच केलाय, चेंडू जाईल डीप लॉंग लेगला. कदाचित आलेला तेजस साठी हा पहिला आणि चांगला चौकार, शानदार चौकार. दिसे पाणी अगदी खेळपट्टी बनवण्यापासून ते मैदान शेवटपर्यंत होईपर्यंत पाणी मारण्याचं काम केलं श्री अल्ताफ शेख आणि श्री विकी कोहली. त्यांचंही खूप आभार आणि अभिनंदन आणि कौतुक असेल. दरम्यान ह्या चेंडूवरती सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते. तेजसने केलेला ग्लान्स, तेजसला मिळाला संजीवनी चौकार आणि संघालाही मिळेल संजीवनी. धावसंख्या धावफलकावरती 57च्या घरात. ह्या वेळेला मात्र फसवलाय, चेंडू जाईल लेग स्क्वेअरला. तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? आणि दुसरी धावही पूर्ण केली जाते. जवळजवळ 2 धावा मिळाल्यात संघाला. धावसंख्या धावपटलावरती लगावल्या जातील 59 आणि 60 धावसंख्येचा हा सूर पूर्ण करावा लागेल. तो म्हणजेच 10 स्टार संघाला मैदानाचा ताबा लाईनअप मध्ये सोडायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 59 म्हणजे 60चं टार्गेट असेल. लेगबाईच्या स्वरूपात आलेला हा 2 धावा संघाला मिळतील. तर विनंती असेल दोन्ही संघांना ज्या वेळेला मैदानाचा ताबा घ्याल त्यावेळेला आपण लाईनअप करायचा आहे. मैदानाचा ताबा सोडताना ही लाईनअप करायचा आहे. ज्या वेळेला मॅच संपेल त्यावेळेला हस्तांदोलन करूनच हँडशेक करून आपण मैदान सोडायचं आहे. आणि ही क्रिकेटची स्पर्धा बघा, मिकी आणि मिनी तिथं पोहोचलेले आहेत, जे संघ सहकार्यांना चेअर अप करतील. दरम्यान अलंकार आणि दुर्वाईले यांचा संघनायक ओमकार अविनाश टॉस का बॉस करण्यासाठी जायचं आहे. साथी समालोचक माझे जोडले गेलेत. 60 धावांचा चेस कशा पद्धतीने केला जाईल. तर साथी समालोचक एक जबरदस्त आवाज
श्री हर्षद मडवी. बघा मिकी आणि मिनी काय करतात तर मैदानाची पाहणी करून दाखवतात. काय असेल मैदानाचा पिच रिपोर्ट. तर ओव्हर टू यू अविनाश. आणि मी थांबतोय पहिल्या इनिंग मध्ये. अविनाश विनंती असेल एक मिनिट. ज्ञानेश्वर कोल्हे विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय, मंचावरती यायचंय. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या पहिल्या 60. तसेच मनोजी फडकर साहेबांना तर श्री रोशनजी म्हात्रे साहेब, मनोजी फडकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी कोल्हे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जायचं ही विनंती आहे. आपणास अविनाश सोबत जोडले जायचंय. रोशनजी, मनोजी फडकर आणि पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस. तसेच विनंती असेल श्री हेमंतजी पाटील साहेबांना आपणही जायचं आहे. पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या चेस करायच्या त्या म्हणजेच 10 स्टार्सला 60. 5 षटका असतील, धीरजजी जोडले जातील. तोपर्यंत मी थांबतोय. धन्यवाद. थँक्यू राजकिरण. आणि आपण आता बघतोय जीपीएल ची आगळी वेगळी खासियत असणारा हा कॉल बॉक्स, अर्थातच टॉस बॉक्स, अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत. कॅप्टन ओंकार कोळी आणि त्यांच्यासोबत असणार आहे दुर्वाची मालकीन अर्थातच दुर्वा कोळी. आणि माझ्या दुसऱ्या बाजूला असणार आहेत अलंकार कोळी, जयंत ब्लास्टर्सचे कॅप्टन. तर त्यासाठी माझ्या संगत जोडले गेले अर्थातच रोशन म्हात्रे सर. आणि टॉस बघायचं आहे. राजकारण लाईव्हवाल्याला विनंती असेल की पॉईंटला पण बघायचं आहे, पॉईंटचा झूम करायचा आहे. कारण हा साधा पॉईंट नाही आहे, हा स्पेशल मेड फॉर जीपीएल पॉईंट आहे. जीपीएल साठी स्पेशल आणलेला टॉस आहे. टॉस दाखवायचा आहे सर दोघांनाही. लक्ष ते वाच करू नाही ट्राय करून बॉल दे दादा पैसा माईक बंद माईक आपण बसू शकता. आणि अलंकार आणि ओंकार माझ्या समोर आहेत. ओंकार पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली, पहिली नाणेफेक जिंकली. काय निर्णय असेल? फिल्डिंग. तर फिल्डिंगचा निर्णय आपण घेतला, परंतु फिल्डिंग कठीण असेल याद राहून सेमच वातावरण आहे. तर नक्कीच दोन्ही टीमसाठी सेम वातावरण असणार आहे. स्ट्रॅटेजी नक्कीच तुमची ठरलेली असणार आहे. नक्की काय स्ट्रॅटेजी असणार आहे? सगळ्यांना चान्स द्यायचा आहे रोटेशन पद्धतीमध्ये. मी स्पेशल थँक्स बोलेन महेश कोले आणि अनिकेत कोले यांना ज्यांनी हे भव्य दिव्य असं टुर्नामेंट आयोजित केलं आहे. आणि आमची टीम ही ट्रेन मोक्यावर घेतली. एक टीम कॅन्सल झाली. अनिकेतचा मला फोन आला की एक टीम कॅन्सल झाली. तर त्याला बोललो 5 मिनिटात थांब, तुला मी आमची टीम पॅक करून दे, म्हणजे एंट्री टाकतो आमची. तर नक्कीच स्पेशल थँक्स टू अनिकेत आणि महेश, तुम्ही ऐनवेळेला आम्हाला एंट्री दिलीत. आणि ओंकारचं अजून मन भरत नाही, ओंकारला बोलायचं आहे. आणि ही टुर्नामेंट महेश कोहली आणि अनिकेत कोहली यांची नाही असं नका समजू की दोघांनीच भरली. ही टुर्नामेंट आपली आहे अशी समजून प्रत्येकाने खेळ करा. आपली टुर्नामेंट समजून केला आणि प्रत्येकाने सहकार्य केला. दोघांनी टुर्नामेंट भरली असं नका समजू की टुर्नामेंट महेश कोहली आणि अनिकेत कोहली यांनी भरली. आपली टुर्नामेंट आहे, आपली घरची टुर्नामेंट आहे, स्वतःची टुर्नामेंट आहे असं समजून केला प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने सहकार्य करा त्यांना. तर थँक्यू ओंकार आणि अलंकार. पहिल्यांदाच टॉस हरला, प्रेशर असेल का, दबाव असेल का? प्रेशर तर नाही ते करायचं. तर नक्कीच पहिल्यांदा बॅटिंग करायचं आहे. आणि बेस्ट ऑफ लक पहिल्यांदा बॅटिंगसाठी आणि बेस्ट ऑफ लक ओंकार कोळी फिल्डिंगसाठी. बेस्ट ऑफ लक दुर्वा कोळी.
पहिली अशी स्पर्धा असावी ज्या ठिकाणी 2 नाही 4 अंपायर मैदानात आहेत. 2 ऑफिशियल 2 अनऑफिशियल. नीरजजी राणावत मॅच कडे वळतोय आपण. पहिला बॉल सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला लॉंग लेगला खेळून काढलाय. वन बाउन्स इन टू द फेन्स. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. कोणी मारला थँक्यू व्हेरी मच. गव्हाण प्रीमियर लीग 2022 ची स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेनिमित्त उपस्थित सर्व खेळाडू, क्रिकेट रसिक आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळचा चेंडू थोडासा खाली राहिला होता, परंतु निर्णय अगदी स्तब्ध आहे. डॉट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. एक चांगली संकल्पना आदरणीय महेशजी कोळी आणि अनिकेत कोळी यांच्या सुंदर संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. चांगलं वक्तव्य केलं थोड्याच वेळापूर्वी. जी बाईट या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती घेण्यात आली. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करणारा हा बॉल. आणखीन एक दर्जेदार चौकार. बस बस बस. ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला होता मुलाखतीमध्ये की स्पर्धा कोणा एकट्याची दोघांची नाहीये, स्पर्धा गावाची आहे. प्रीमियर लीग यासाठी भरवल्या जातात की गावच्या प्रत्येक खेळाडूचा त्यामध्ये सहभाग असावा, गावचा प्रत्येक खेळाडू त्यामध्ये खेळावा. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा स्ट्रोक. यावेळेस अनिकेतच्या बॅटमधून येतोय धमाका षटकार. थँक्यू. जा जा जा. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. वन मोर. यावेळेस आणखीन एक चौकार ऍड होईल टीमच्या अकाउंट मध्ये. व्हॉट अ बॅटिंग यार. अनिकेत सेट ऑन अ फायर. थँक्यू डीजे. पहा मैदानामध्ये 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या पाहायला मिळतील. यावेळेस रिवर्सचा पवित्रा घेतला, त्यामध्ये सुद्धा अनिकेत यशस्वी होतोय. गलीमधून चेंडूला काढलं सरळ थर्ड मॅनला 4 रन. आणखीन एक चौकार ऍड होतोय आणि चौकाराने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 22. टीजे थँक्यू डीजे. थँक्यू. कॉपरेटर्स आणि यानंतरचं एंटरटेनमेंट तुम्हाला मैदानाच्या बाहेरूनच करायचं आहे. त्या गोष्टीची नोंद घ्या आपण.
यंगस्टरच्या 10 स्टारच्या कोणत्याही बॅट्समनने जर बाउंड्री लाईनवरती जे बॅनर लागलेत त्या कोणत्याही बॅनरवरती जर डायरेक्ट बॉल लगावला षटकार स्वरूपी तर 200 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे महेशजी कोळी यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगाने ते रन कंप्लीट केली जाते. अनिकेतने कॉल केला होता आणि तो कॉल स्वीकारत पहिली रन इथे पूर्ण केली जाते धावून. चांगली सुरुवात झाली 23 धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत पाहिलं तर साई सार्थ या टीमच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली होती. 60 धावांचं टार्गेट त्यांनी मात्र या ठिकाणी उभं केलं 5 ओव्हरमध्ये आणि 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना अप्रतिम दर्जेदार स्वरूपाचं प्रतिउत्तर देण्यात आलंय. यावेळेस पहा फेवरेट स्ट्रोक खेळलाय अनिकेतच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. येस इट इज मॅक्झिमम GPL ब्रँडेड सिक्सर. थँक्यू. यावेळेस मात्र पहा जागा बनवली कलात्मकतेने खेळलेला स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यास भाग पडलं आणि आणखीन एक चौकार अनिकेतच्या बॅट मधून. 4 धावा चौकार मिळतोय आणि चौकाराने टीमची धावसंख्या 33. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा होता. शफल होऊन त्या ठिकाणी स्टान्स चेंज केला गेला होता. लेग बाईसचा इशारा पंच दीपकजी बोराडे सरांच्या माध्यमातून. नीरज राणावत सर थोडेसे हसतायत मनामध्ये आणि हे हसू असंच कायम राहावं तुमच्या चेहऱ्यावरती. सुशांतला मात्र या ठिकाणी संधी मिळते. यावेळेस सुशांत सुद्धा थांबायला तयार नाहीये. अनिकेत जर बॅटिंग करतोय त्याच्या बॅट मधून चौकार षटकार येत आहेत तर माझ्या काय येऊ नये. हा आलाय चौकार. शेवटचा बॉल आहे ना. फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका आहे. काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत रन मिळेल 1. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 39. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 18 बॉल 21 रन. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. तत्पूर्वी सूचना आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला की टाइमपास करू नका. टीम मीटिंग आपण घेऊ नका. डीजे हे 39 त्यामधील सुशांत खेळतोय 6 या धावसंख्येवरती आणि अनिकेत खेळतोय 32 या धावसंख्येवरती. म्हणजे 21 मधील 18 जर आल्या तर अनिकेतचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न निश्चित केला जाईल. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. वाचून खेळावं लागेल. अन्यथा मात्र या मॅच मध्ये अर्धशतक तर मात्र इनकम्प्लीट राहील परंतु विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 10 स्टार टीमच्या माध्यमातून निश्चित केला जाणार. यावेळेस ऑन साइडला खेळला चेंडू फिल्डर चेंडू खाली त्याकडून होते चुकी. रन मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच.
सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑन मध्ये रन मिळणार आहे. एक स्ट्राईक वरती पुन्हा पाहायला मिळेल आपल्याला अनिकेत कोळी. एक चांगला उपक्रम तुमच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. गव्हाण प्रीमियर लीग 2022 ची स्पर्धा GPL आणि या GPL च्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र पहा काय कलात्मक स्ट्रोक आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक देऊन जाईल 6 रन. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. थँक्यू व्हेरी मच. क्या बात है. ऑफिशियल थीम सॉन्ग या ठिकाणी मात्र तुम्हाला ऐकायला मिळतंय. रिव्हर्सचा पवित्र अनिकेत, व्हॉट्स इन युअर माइंड? ॲम्ब्युलन्स I think the mind of Aniket is very clear. He wants to complete the chase in a few over or in the next over. and even he wants to hit me and injure to me. आणखीने किती अनिकेतचं अर्धशतक पूर्ण होतंय. जोरदार टाळ्या. 50वा पूर्ण. मॅच फिनिश. मॅच फिनिश. थँक्यू डीजे. थँक्यू. मॅच फिनिश. 60 धावांचं टार्गेट होतं. 62 झाल्या. 11 बॉल मध्ये 50 धावांची इनिंग साकारली अनिकेतने. पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक. क्या बात आहे अनिकेत.